भाऊंची आता फोटोग्राफी चालू झालेली आहे. तर माझ्या म्हणण्यावरून नाही तर व्हिडिओ बघून तर नक्कीच आहे, कारण की जय शिवराय सगळ्यांना. तर विषय असा होता की आज आम्ही निघालो होतो वरवेला, ते पण आपलं त्रिमंदिर पाहण्यासाठी. खूप सुंदर मंदिर आहे. तुम्ही व्लॉग शेवटपर्यंत बघा, काय काय घडतंय व्लॉगमध्ये, काय काय नाही ते सगळं शेवटपर्यंत तुम्हाला दिसणार आहे. खूप भारी भारी व्ह्यूज आहेत बरं का. कळलं का तुला कसं आपल्याला टाकायचं याला. तर आम्ही आलोय आता आत्रो भाऊंच्या इथं, त्यांना पण घेऊन जाणार आहे आम्ही डायरेक्ट आमच्यासोबत. हे बघा भाऊ तयार होऊन आलेत फुल चकाचक. आता डायरेक्ट भेटू आपण. कात्रजच्या बॉक्सला दाखवतो तुम्हाला कसा दिसतो. डायरेक्ट जाऊ तिकडं. पोचलो इथं त्रिमंदिरला, आणि तुम्हाला आता थोड्या वेळात असले भारी भारी व्ह्यू दिसणार आहे ना आतमध्ये. आम्ही पहिल्यांदा पण येऊन गेलेलो इथं, पण आम्हाला परत सारखं सारखं यायला मजा येते, कारण की मंदिरच खूप भारी आहे. मित्रांनो तुम्हाला सांगतो, हे मंदिर आहे ना सगळं संगमरवरच्या दगडापासून बनवलेलं आहे. ही आतमध्ये आहे ना खूप सुंदर अशी सिमंदर स्वामींची मूर्ती आहे. एवढी मोठी मूर्ती म्हणजे ना, हे बघा पाहू शकता, लय मोठी मूर्ती आहे. आणि त्यासोबत साईडला पण भरपूर साऱ्या सुंदर अशा मूर्ती आहेत. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पांची पण खूप सुंदर मूर्ती इथं. इथं आपल्याला आपले बजरंगबली पण दिसतील. खूप भारी वाटतं इथं आल्यानंतर. आणि आतमध्ये बघा खूप मस्त अशी शिवलिंग आहे, आणि त्याच्यात मागं पार्वती देवीची सुंदर अशी मूर्ती आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला आल्यानंतर आपल्याला सुंदर अशी भद्रकाली देवीची सुद्धा मूर्ती दिसते. आणि त्याच्यात थोडंसं समोरच आई तुळजाभवानी देवीची खूप सुंदर मूर्ती आहे. म्हणून आपण आतमध्ये गेलो आपल्याला श्रीकृष्णांची खूप सुंदर सुंदर रूपे आहेत, या आतमध्ये दाखवतो. बालगोपालांची बघा कसली भारी मूर्ती आहे, एकच नंबर मूर्ती आहे. बालगोपालांची एक नंबर आहे. तुम्ही नक्की विजिट करा बरं का. अजून तर भरपूर सारं या मंदिरामध्ये दाखवायला. आणि 3 रूप आहेत आपल्या श्रीकृष्णांची, श्रीनारायणांची. मंदिर आहे ना इथं संपत नाही बरं का. मंदिराच्या उजव्या बाजूला बाहेर इथं तुम्ही बघू शकता. आता एक साईबाबांचं सुंदर असं मंदिर आहे, आणि त्याच्या शेजारी आहे ना अंबा माताजी म्हणजे अंबाबाईचं आपलं मंदिर आहे इथं. खूप सुंदर आहे, आणि ते बघूनच खूप भारी वाटतं बरं का. मंदिराच्या दुसऱ्या साईडला चाललोय, आणि तिथं पण आहे ना तुम्हाला सांगतो 2 मंदिर आहेत आतमध्ये. ती पण भारी आहेत, सेम अशाच टाईपमध्ये ह्या साईडला पण आहे. थांबा तुम्हाला 2च मिनिटात दाखवतो. मंदिराच्या दुसऱ्या साईडला ही 2 मंदिर आहेत. खूप सुंदर आहे, भारी मंदिर आहे. ती आतमध्ये तुम्हाला दिसणार इथं श्री पद्मावती देवींचं मंदिर. एक छोटंसं मस्त मंदिर आहे, पण खूप भारी वाटतं तिथं. आणि दुसऱ्याच साईडला आहे श्री पद्मनाभम भगवानचं मंदिर, ते पण खूप सुंदर आहे. आणि या मंदिराचं काय बोलाल तेवढं कमी आहे. असले भारी भारी व्ह्यूज, एवढं सुंदर कोरलेलं आहे ना हे मंदिर. तुम्ही बघा हे फक्त, म्हणजे एक एक पिलर एवढा भारी वाटतं ना बघायला. हे मंदिराची सुंदरता अजून वाढवतो हे पिलर. भाऊंची आता फोटोग्राफी चालू झालेली आहे इथं. काढ 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 भाऊ, एक नंबर येते फोटो इथं. आणि खरंच तुम्ही पण बघा नाही, एवढं सुंदर मंदिर आहे नाही. आपल्या पुण्यापासून फक्त 15 ते 20 किलोमीटरच्या अंतरावर असेल. तर पाण्याच्यासाठी शोधतोय आपण, पाणी कुठं मिळते का प्यायचं पाणी. काकांना विचारलंय मी, ते म्हणतात की आता आपण मंदिर उतरतानाच आहे ना जिथं आलो होतो तिथंच एंट्रीला पाण्याच आहे, म्हणजे प्यायच्या पाण्याची पण सोय आहे इथे, एवढं तर कळतंय. आता बाकी बघू
कुठं काय कुठं नियोजन लागते, पुढचं प्लॅन कुठलं काय होते. मंदिर तर खूप सुंदर आहे, बघायला नक्की या. माझ्या म्हणण्यावरून नाही तर व्हिडिओ बघून तर नक्कीच या, कारण की हे मंदिर आहे ना परत परत नाही होतो बघायला. आम्हाला मस्त असं चिल्ड वॉटर भेटलेलं आहे इथं. आमच्या बरोबर